हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका लहानशा अशा स्टोरीद्वारे इंग्रजी वाचायला शिकणार आहोत आणि आपण जे वाचणार आहोत ते समजूनसुद्धा घ्यायला शिकणार आहोत. कारण बऱ्याच वेळेला असं होत असते की आपण वाचू शकतो पण ते वाचलेलं आपल्याला समजत नाही, म्हणजे मराठीत त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. तर असं जर तुमचं कन्फ्युजन असेल तर त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. कारण आपण ह्या स्टोरीमध्ये एक एक इंग्रजी शब्दाचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यातूनच मग पूर्ण वाक्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आता ही जी स्टोरी आहे ती तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकली असेल किंवा वाचलीसुद्धा असेल मराठीतून, पण आता ही स्टोरी मी इथे इंग्रजीतून घेतलेली आहे आणि ते इंग्रजीतून वाचन करून नंतर आपण त्याचा मराठीत अर्थ समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर इथे बघा, इथे ही स्टोरी आहे द फार्मर अँड हिज 4 सन्स. बघा आता इथे फार्मर म्हणजेच काय तर शेतकरी, शेतकरी अँड म्हणजेच आणि. बघा आता मी इथे मराठीत अर्थसुद्धा लिहिणार आहे. फार्मर म्हणजेच काय तर शेतकरी, अँड म्हणजेच काय तर आणि, शेतकरी आणि. हीज 4 सन्स, हीज म्हणजेच काय त्याचा, त्याची किंवा त्याचे. मग आता इथे शेतकरी आणि त्याची, हीज म्हणजे इथे त्याची येणार आहे. त्याची 4 म्हणजेच काय तर 4, त्याची 4 आणि सन्स म्हणजेच प्ल्युरल आहे इथे, म्हणजेच मुले. डॉटर जर असलं तर मुली, इथे सन्स आहे म्हणून इथे मुले, म्हणजेच शेतकरी आणि त्याची 4 मुले. बघा आता, वन्स ॲन ओल्ड फार्मर लिव्ड इन ए विलेज. वन्स म्हणजेच काय तर एकदा, वन्स म्हणजेच काय तर एकदा. ॲन ओल्ड फार्मर, ओल्ड म्हणजेच काय म्हातारा आणि फार्मर म्हणजेच काय तर शेतकरी. एकदा एक म्हातारा शेतकरी. लिव्ड, आता लिव्ह म्हणजे राहणे. आता इथे सिम्पल पास्ट आहे. लिव्हचं सेकंड फॉर्म इथे दिलेला आहे, म्हणजे पास्ट फॉर्म इथे दिलेला आहे. लिव्ड म्हणजेच काय राहत होता. लिव्ह म्हणजे राहणे आणि लिव्ड म्हणजे राहत होता. इन ए विलेज, विलेज म्हणजेच काय तर खेडे आणि इन म्हणजेच काय तर मध्ये, खेड्यामध्ये. बघा, वन्स म्हणजेच काय एकदा एक म्हातारा शेतकरी एका, ए विलेज म्हणजेच काय एका खेड्यामध्ये राहत होता. बघा, वन्स ॲन ओल्ड फार्मर लिव्ड इन अ विलेज. वन्स म्हणजेच एकदा, ओल्ड फार्मर म्हणजेच म्हातारा शेतकरी, लिव्ड म्हणजेच राहत होता. कुठे इन अ विलेज म्हणजेच काय खेड्यामध्ये. एकदा एक म्हातारा शेतकरी एका खेड्यामध्ये राहत होता. बघा आता, ही हॅड 4 सन्स. बघा, ही हॅड, आता त्याला होती, एखाद्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट आहे त्यासाठी आपण इथे हॅडचा वापर इथे आलेला आहे. ही हॅड त्याला होती काय 4 सन्स. 4 म्हणजेच काय 4 मुले होती. बघा, त्याला हॅड म्हणजेच काय तर होती, किती 4 मुले. त्याला 4 मुले होती. ही हॅड 4 सन्स. दे वेअर ऑलवेज क्वारलिंग विथ ईच अदर. बघा, दे वेअर ऑलवेज क्वारलिंग, ते ऑलवेज म्हणजेच काय तर नेहमी. ऑलवेज म्हणजेच काय नेहमी. क्वारलिंग म्हणजेच काय भांडत होते, भांडणे. क्वारल म्हणजेच काय भांडणे, म्हणजे भांडत होती या अर्थाने इथे क्वारलिंग. विथ ईच अदर, ईच अदर म्हणजेच काय एकमेकांशी किंवा एक दुसऱ्यांसोबत, एकमेकांशी किंवा एक दुसऱ्यांसोबत. विथ ईच अदर. दे वेअर, ते होते. दे म्हणजेच काय ते होते. बघा, ते नेहमी एकमेकांसोबत किंवा एकमेकांशी नेहमी काय करत होते भांडत होती. क्वारल म्हणजे भांडणे, पण इथे क्वारलिंग दिलेलं आहे म्हणजेच इथे भांडत होती. अशा प्रकारे. द फार्मर ट्राईड हार्ड टू ब्रिंग युनिटी अमंग देम. बघा, द फार्मर ट्राईड हार्ड. द फार्मर म्हणजेच काय शेतकरी काय करत होता ट्राईड हार्ड, प्रयत्न करत होता. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे. इथे ट्राईड दिलेला आहे म्हणून इथे काय येणार आहे प्रयत्न करत होता.
हार्ड म्हणजेच काय, खूप, या अर्थाने इथे हार्ड हा शब्द इथे वापरलेला आहे. ट्राईड हार्ड टू ब्रिंग युनिटी. ब्रिंग युनिटी म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये एकता आणण्याची. युनिटी म्हणजेच काय, एकता. आणि ब्रिंग म्हणजेच काय, तर आणणे, एकता आणण्याची. अमंग देम. देम म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये. अमंग म्हणजे च्यामध्ये, म्हणून इथे अमंग देम म्हणजेच काय, त्यांच्यामध्ये. म्हणजेच काय, द फार्मर ट्राईड हार्ड टू ब्रिंग युनिटी अमंग देम. शेतकरी खूप प्रयत्न करत होता. कशाचा, त्यांच्यामध्ये एकता आणण्याचा खूप प्रयत्न करत होता, त्यांच्यामध्ये, अशा प्रकारे. बट दे वूड नेव्हर लिसन टू हिज ॲडवाईस. बट म्हणजेच काय, परंतु. परंतु ते काय करत नव्हते, दे वूड नेव्हर लिसन टू हिज ॲडवाईस. त्याचा जो सल्ला आहे, हिज ॲडवाईस म्हणजेच काय, ॲडवाईस म्हणजेच काय, सल्ला. हिज म्हणजेच काय, त्याचा. टू हिज म्हणजेच लिसन टू हिज ॲडवाईस, त्याचा सल्ला काय करत नव्हते, ऐकत. लिसन म्हणजेच काय, ऐकत. आणि नेव्हर म्हणजे कधीही नाही. बघा, बट दे वूड नेव्हर लिसन टू हिज ॲडवाईस. परंतु ते त्याचा सल्ला कधीही ऐकत नव्हते, त्याचा सल्ला. ही वॉज व्हेरी वरीड अबाउट देअर फ्युचर. बघा, ही वॉज म्हणजे तो होता, व्हेरी वरीड काळजीत होता, अबाउट देअर फ्युचर कशाबद्दल काळजीत होता, तर त्यांच्या भविष्याबद्दल. बघा, ही वॉज तो होता, व्हेरी म्हणजेच काय, तर खूप, आणि वरीड म्हणजेच काय, काळजीत. अबाउट देअर फ्युचर, देअर म्हणजेच काय, तर त्यांच्या, आणि फ्युचर म्हणजेच इथे आपण भविष्य. इथे अबाउट म्हणजे बद्दल. बघा, तो त्यांच्या भविष्याबद्दल खूप काळजीत होता, अशा प्रकारे. ही वॉज व्हेरी वरीड अबाउट देअर फ्युचर. एक एक शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती असला तर पूर्ण वाक्याचा अर्थ मग तुम्हाला सहज कळू शकेल. तो त्यांच्या भविष्याबद्दल खूप काळजी करत होता. आता नेक्स्ट आहे वन डे म्हणजेच काय, एके दिवशी. द ओल्ड फार्मर फेल सिक. बघा, वन डे म्हणजेच काय, एके दिवशी. द ओल्ड फार्मर म्हणजेच काय, म्हातारा शेतकरी. फेल सिक. सिक म्हणजेच काय, आजारी, आणि फेल म्हणजेच काय, पडला. बघा, आजारी. एके दिवशी म्हातारा शेतकरी आजारी पडला. वन डे द ओल्ड फार्मर फेल सिक अँड, आणि बघा आता, डिसाइडेड ही शूड ब्रिंग युनिटी अमंग हिज सन्स. बघा, आणि त्याने काय केलं, डिसाइडेड ठरवलं. डिसाईड म्हणजे ठरवणे, आणि इथे डिसाइडेड दिलं आहे म्हणजेच ठरविले. अँड म्हणजेच काय, माहिती आहे तुम्हाला, आणि. अँड डिसाइडेड आणि ठरवले. ही शूड ब्रिंग युनिटी अमंग हिज सन्स. ब्रिंग म्हणजेच काय, आणणे, ब्रिंग दिलेलं आहे. युनिटी म्हणजेच काय, एकजूट किंवा एकता, एकजूट. अमंग हिज सन म्हणजेच त्याच्या मुलांमध्ये. अमंग म्हणजेच काय, च्यामध्ये, म्हणून अमंग हिज सन म्हणजे काय, त्याच्या मुलांमध्ये. वन डे द ओल्ड फार्मर फेल सिक. एके दिवशी म्हातारा शेतकरी आजारी पडला, आणि त्याने ठरवले, ही माहिती तुम्हाला म्हणून मी लिहिलेलं नाही आहे, त्याने ठरवले की तो त्यांच्यामध्ये एकजूट आणेल, किंवा त्याने एकजूट आणली पाहिजे. शूट म्हणजेच काय, पाहिजे. मग बघा, त्याने काय केलं, ही कॉल्ड हिज सन. त्याने काय केलं, त्याच्या मुलांना बोलवले. ही कॉल्ड हिज सन म्हणजे काय, त्याने त्याच्या मुलांना बोलवले. अँड म्हणजेच काय, आणि. अँड आस्क देम टू ब्रिंग फ्यू स्टिक्स. बघा, आणि काय सांगितलं, त्याने बोलवलं आणि
टू ब्रिंग फ्यू स्टिक्स अँड आस्क देम, त्यांना. आणि आता आस्क म्हणजेच विचारणे, किंवा इथे आपण अर्थ घेणार आहोत सांगितले या अर्थाने. सांगितले कोणाला? देम म्हणजेच काय? त्यांना. टू ब्रिंग म्हणजेच आणायला. ब्रिंग म्हणजेच काय? आणणे. फ्यू स्टिक म्हणजेच थोड्या. स्टिक्स म्हणजेच काय? काड्या. बघा, काड्या. अशा प्रकारे. अँड आस्क देम, आणि त्यांना सांगितले थोड्या काड्या आणायला. अशा प्रकारे. बघा, इथून तुमचं लक्षात आलं असेल, ही कॉल्ड हिज सन, त्याने त्याच्या मुलांना बोलवले आणि सांगितले. काय सांगितले? थोड्या काड्या आणायला त्याने सांगितले. बघा आता, दे ब्रॉट द स्टिक्स. बघा, ब्रॉट, ब्रिंगचा हा जो भूतकाळ आहे तो आहे ब्रॉट, म्हणजे आणल्या. दे ब्रॉट द स्टिक, त्यांनी काय आणल्या? काड्या आणल्या. बघा, ब्रॉट म्हणजेच काय? आणल्या. ब्रॉट म्हणजेच काय? आणल्या. काय आणल्या? स्टिक्स म्हणजेच काय? काड्या. आता इथे दे म्हणजे ते नाही, तर त्यांनी या अर्थाने इथे घेतलेलं आहे. त्यांनी आणल्या. काय आणल्या? काड्या. दे ब्रॉट द स्टिक्स. आता पुढे, द फार्मर आस्क द एल्डेस्ट सन. बघा, आता शेतकऱ्याने काय केलं? एल्डेस्ट सन म्हणजेच काय? मोठा मुलगा. द फार्मर म्हणजेच काय? शेतकरी. काय केलं? शेतकऱ्याने सांगितले किंवा विचारले या अर्थाने इथे आस्क इथे आलेला आहे. एल्डेस्ट सन म्हणजेच काय? मोठा मुलगा. बघा, द फार्मर आस्क द एल्डेस्ट सन, शेतकऱ्याने मोठ्या मुलाला सांगितले. काय? टू टाय देम इन अ बंडल. टू टाय देम, टाय म्हणजेच काय? तर बांधणे. टाय म्हणजेच काय? तर बांधणे. टू टाय म्हणजेच बांधणे. देम म्हणजेच कोणाला? तर त्या काड्यांना, त्यांना. इन ए बंडल, बंडल तर माहिती आहे तुम्हाला. इन ए बंडल म्हणजेच काय? तर एका बंडलमध्ये. इन म्हणजेच काय? मध्ये. एका बंडलमध्ये त्या सर्व काड्यांना ज्या त्यांनी वेगवेगळ्या आणलेल्या होत्या त्या एकत्र बांधायला त्याने सांगितले. त्यानंतर ही देन आस्क्ड देम. बघा, ही देन, त्याने नंतर, त्याने काय केलं? नंतर विचारले किंवा सांगितले. देम म्हणजेच कोणाला? त्या मुलांना, म्हणून त्यासाठी इथे वापरलेलं आहे देम म्हणजेच त्यांना. काय सांगितलं? टू ट्राय देअर स्ट्रेंथ टू ब्रेक इट. बघा, टू ट्राय देअर स्ट्रेंथ. टू ट्राय म्हणजेच काय? प्रयत्न करणे. देअर म्हणजेच काय? त्यांची. स्ट्रेंथ म्हणजेच काय? तर शक्ती. टू ब्रेक इट. टू ब्रेक म्हणजेच काय? ब्रेक म्हणजेच तोडणे किंवा मोडणे असं आपण म्हणतो. ब्रेक इट. इट हे कशासाठी वापरलेले आहे? त्या बंडलसाठी. ते या अर्थाने. ही देन आस्क्ड देम, त्याने नंतर सांगितले, त्यांना सांगितले. काय? टू ट्राय देअर स्ट्रेंथ, त्यांची शक्ती. काय करायचं? प्रयत्न करून त्यांची शक्ती लावून काय करायचं? तर ते बंडल तोडायचं या अर्थाने. नंतर पुढे काय आहे बघा, ईच ऑफ म्हणजे प्रत्येकाने. ईच ऑफ द सन ट्राय टू ब्रेक द बंडल. बघा, ईच ऑफ द सन म्हणजे त्या प्रत्येक मुलाने. ट्राईड म्हणजेच काय? प्रयत्न केला. काय करायचा? टू ब्रेक म्हणजे तोडण्याचा. ब्रेक म्हणजेच काय? तोडणे. द बंडल, बंडल म्हणजेच ते काड्यांचं जे बंडल होतं. बट फेल्ड, पण ते काय झाले? अपयशी झाले. फेल्ड म्हणजेच काय? अपयशी झाले. बघा, ईच ऑफ द सन ट्राईड टू ब्रेक द बंडल बट फेल्ड. त्यापैकी प्रत्येक मुलाने ते बंडल तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते काय झाले? बट फेल्ड, अपयशी झाले. अशा प्रकारे. देन द फार्मर अनटाईड द बंडल. बघा आता, देन द फार्मर. देन म्हणजेच काय? नंतर. फार्मर म्हणजेच माहिती तुम्हाला? शेतकरी. शेतकरी. काय केलं त्याने? अनटाईड द बंडल. त्या बंडलला काय केलं? अनटाईड म्हणजेच सोडलं. जे बांधलेलं होतं ते सोडले त्याने. अँड गेव वन स्टिक टू ईच. आणि काय केलं? अँड गेव, आणि गिव म्हणजेच देणे, आणि गेव म्हणजेच काय? दिले. काय दिले?
वन स्टिक, स्टिक म्हणजेच काडी किंवा काठी आपण त्याला म्हणतो, टू इच प्रत्येकाला, म्हणजे त्या चारही मुलांना प्रत्येकाला, अँड आस्क देम टू प्रिक इट. बघा, अँड आस्क देम म्हणजेच काय, आणि सांगितले किंवा विचारले या अर्थाने नाही तर इथे सांगितले या अर्थाने इथे आस्क घेतलेला आहे. आणि सांगितले, काय सांगितले, अँड आस्क देम टू प्रिक इट. देम म्हणजेच हे देम कशासाठी इथे आलेलं आहे, काठीसाठी, स्टिक्ससाठी. टू ब्रिक म्हणजेच काय, तोडणे किंवा मोडणे, ब्रिक या अर्थाने ब्रिक इट, ते त्याने मोडायला सांगितले. बघा, देन द फार्मर अनटाईड द बंडल म्हणजेच नंतर काय केलं, शेतकऱ्याने ते बंडल सोडले. अँड गेव आणि दिले, वन स्टिक टू इच एक काडी प्रत्येकाला दिले किंवा दिली. अँड आणि आज म्हणजेच इथे सांगितले, देम टू ब्रेक इट. ब्रेक इट म्हणजेच काय, ते तोडायला सांगितले. बघा आता, ईच ऑफ देम वॉज ॲबल टू डू इट इझिली. ईच ऑफ देम म्हणजेच काय, प्रत्येकजण, वॉज ॲबल म्हणजे सक्षम होता, वाज म्हणजे स्वतः होती होते, होता, ॲबल म्हणजेच काय, सक्षम, टू डू इट ते करण्यासाठी, काय, सहजपणे ते करण्यासाठी प्रत्येकजण सक्षम होता. म्हणजे ती काठी तोडण्यासाठी प्रत्येकजण सहजपणे तोडण्यासाठी सक्षम होता. इझिली म्हणजेच काय, सहजपणे, सहजपणे. टू डू इट, टू डू म्हणजेच काय, करणे या अर्थाने, टू डू इट. बघा, ईच ऑफ देम वॉज ॲबल टू डू इट इझिली. प्रत्येकजण काय होता, सक्षम होता, सहजपणे ते करण्याला सक्षम होता. बघा आता पुढे, द फार्मर सेड म्हणजेच शेतकरी म्हणाला. से म्हणजेच म्हणणे, इथे सेड दिलेला आहे म्हणजेच म्हणाला या अर्थाने. नाऊ यू अंडरस्टँड. बघा, नाऊ यू अंडरस्टँड म्हणजेच आता तुम्हाला समजलं असेल. अंडरस्टँड म्हणजेच काय, समजणे. काय समजणे, इफ यू आर युनायटेड म्हणजे जर, इफ म्हणजेच काय, जर, यू इथे प्लुरल आहे, तुम्ही, युनायटेड, युनायटेड म्हणजेच काय, एकजुटी, जर तुम्ही एकजूट असाल किंवा राहिले. नो बडी कॅन गेट बेटर ऑफ यू. नो बडी म्हणजे कोणीही नाही, कॅन म्हणजे शकणे, गेट बेटर ऑफ यू म्हणजे तुम्हाला किंवा कोणीही तुमच्यापेक्षा बेटर असू शकत नाही जर तुम्ही एकजूट असाल तर, अशा प्रकारे. बट यू कीप क्वार्लिंग, परंतु तुम्ही काय करता, बट म्हणजेच काय, परंतु, तुम्ही कीप क्वार्लिंग म्हणजेच काय, भांडत राहणे, भांडत राहता. कीप ऑनचा उपयोग मी एका व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे, तोच इथे आलेला आहे. कीप क्वार्लिंग, कीप प्लेईंग, कीप लॉफिंग, अशा प्रकारे म्हणजे एखादी गोष्ट सतत करत राहणे, म्हणून इथे आलेलं आहे कीप क्वार्लिंग. परंतु तुम्ही भांडत असता, भांडत राहता या अर्थाने इथे आलेलं आहे की कीप क्वार्लिंग. यू विल बी ब्रोकन बाय एनीवन. यू विल बी, यू म्हणजेच इथे तुम्ही, ब्रोकन म्हणजेच तुम्हाला कोणीही तोडू शकते किंवा कोणाकडूनही तुम्ही तोडले जाऊ शकता. बाय एनीवन म्हणजे, एनीवन म्हणजेच काय, तर कोणाकडूनही. बाय म्हणजेच इथे पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आलेलं आहे. यू विल बी ब्रोकन, तोडले जाऊ शकता कोणाकडूनही. ब्रोकन, ब्रिकचं इथे तिसरे रूप आलेलं आहे, वीती फॉर्म. तुम्ही कोणाकडूनही तोडले जाऊ शकता किंवा जाल, विल बी दिलेलं आहे म्हणजेच तुम्ही कोणाकडून तोडले जाल, भविष्यकाळ, अशा प्रकारे. आता बघा, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की युनिटी इज स्ट्रेंथ. युनिटी म्हणजे काय, एकजूट किंवा एकता. एकजूट ही काय आहे, स्ट्रेंथ म्हणजेच शक्ती, आणि युनिटी म्हणजेच एकजूट. इज म्हणजेच आहे, एकजूट ही एक शक्ती आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये ही एक स्टोरी तुम्ही पाहिलेली आहे.
आणि ही स्टोरी मला वाटते तुम्हाला मराठीमध्ये वाचलेली असेल, तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेली सुद्धा असेल, परंतु जेव्हा ही स्टोरी आपण इंग्रजीमध्ये वाचायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणूनच आज मी ही स्टोरी इथे घेतलेली आहे आणि त्याचा मराठीत वर्ड टू वर्ड तुम्हाला ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.